या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। पक्ष्यांच्या धडकेमुळे विमान अपघात झाल्याचं बऱ्याचदा घडलं आहे। विमानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विमान उड्डाणापूर्वी एक चाचणी केली जाते। ही चाचणी करताना इंजिनमध्ये चक्क जिवंत कोंबडीला टाकले जाते। पण असं का? चला तर मग जाणून घेऊया। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। नुकताच झालेल्या अहमदाबाद विमान अपघाताने सगळ्यांनाच धक्का बसलाय। अपघाताचं एक कारण असंही म्हटलं जातं की विमानाला पक्षी धडकले गेले होते। आणि हे आताच नाही तर अनेकदा आपणही ऐकलं असेल की अनेकदा पक्षी विमानावर धडकल्यामुळे अपघात झाला। विमान उड्डाण करताना किंवा उतरताना पक्षी धडकू शकतात। अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की एवढ्या मोठ्या विमानाला एक छोटा पक्षी धडकला तर असं काय नुकसान होऊ शकतं। पण उड्डाण करताना आणि उतरताना विमानाचा वेग ताशी 350 ते 500 किलोमीटर असतो। अशा परिस्थितीत एक लहान पक्षानेही त्याला धडक दिल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते। पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाचा विंडशील्ड तुटू शकतो। असे अनेक वेळा घडले आहे की समोरची विंडशील्ड तुटण्यामुळे पायलट देखील जखमी झाले आहेत। जर एखादा पक्षी इंजिनमध्ये घुसला किंवा प्लेटला धडकला तर विमान कोसळू शकतं। पक्ष्यांच्या धडक्यामुळे इंजिन बंद पडू शकतं आणि आग लागू शकते। यामुळे विमान कोसळू शकतं। म्हणून जगभरातील बहुतेक विमान कंपन्या उड्डाण करण्यापूर्वी एक काम नक्की करतात। हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल, पण विमान कंपन्या उड्डाण करण्यापूर्वी चिकन गन चाचणी करतात। म्हणजेच उड्डाण करण्यापूर्वी इंजिनमध्ये जिवंत कोंबडी टाकली जाते। ही चाचणी का केली जाते जाणून घेऊया। सोप्या भाषेत सांगायचे तर ही विमान इंजिन चाचणी आहे। विमानाच्या इंजिनची कार्यक्षमता तपासण्यासाठी जिवंत कोंबडीचा वापर केला जातो। पक्ष्यांच्या टक्करचा परिणाम समजून घेण्यासाठी इंजिनियर चिकन गनच्या नावाचा एका विशेष मशीनचा वापर करतात। ही एक मोठी कॉम्प्रेस्ड एअर गन आहे जी विमानाच्या विंडशील्ड, पंख आणि इंजिनवर कोंबडीचा फायर केलं जातं। कोंबडीचा वेग खऱ्या पक्ष्यांच्या टक्करीच्या वेगा इतकाच असतो। ही चाचणी लॅबमध्ये केली जाते। विमानाचा काचा आणि इंजिन चांगल्या स्थितीत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी लॅबमध्ये चिकन गनची चाचणी केली जाते। प्रयोगशाळेत इंजिनवर हायस्पीड कॅमेऱ्यांनी संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग करतात। त्यानंतर ते पक्ष्याच्या घटनेमुळे झालेल्या नुकसानाचे विश्लेषण करतात। चिकन गन टेस्ट किंवा बर्ड स्ट्राईक रेट ही जिवंत कोंबडीद्वारेच केली जाते, कारण कोंबडीचे वजन, आकार आणि टिश्यू उडणाऱ्या पक्ष्यासारखेच असतात। आजकाल सर्व मोठ्या विमान उत्पादन कंपन्या ही पद्धत अवलंबत आहेत। ही चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या विमानांचं उड्डाण करण्याची परवानगी आहे। विमानाच्या मुख्य भागावर कोंबडी टाकल्यास काय होते जाणून घेऊया। इंजिनवर काय टाकायचे ते ठरवले जाते। मेलेली कोंबडी, नकली पक्षी किंवा जिलेटिन बॉल हे काही पर्याय आहेत। सहसा जिवंत कोंबडी टाकूनच चाचणी केली जाते। जिवंत कोंबडी विमानाच्या उड्डाणाच्या वेगाने फेकली जाते। विमानाच्या मुख्य भागावर कोंबडी टाकल्यावर काय होते हे रेकॉर्ड केले जाते। त्यानंतर व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षण काळजीपूर्वक पाहिला जातो। या व्हिडिओमध्ये कोंबडा फेकल्याने किती आणि कुठे नुकसान झाले हे देखील तपासले जाते। त्यानंतर इंजिनियर आणि तंत्रज्ञ इंजिनचा ब्लेड तुटला आहे का, विंडशील्डचा तडे गेले आहेत का, विमानाच्या पंखाला नुकसान झाले आहे का हे तपासतात। जर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही तर विमान उडू शकते।